तर नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि सर्वप्रथम जय महाकाल, कारण आज आमची ट्रिप चालली आहे उज्जैन महाकालला। तर निघालोय अनिकेत, मी, पाठीमागं शुभम आहे, या साईडला गणेश आहे। आणि चला तर मग बघूया जाताना प्रवासाची धमाल, कारण की हा व्लॉग होणार आहे आपला। तर आता शुभम, मी बसलोय गाडीत आणि अनिकेत आणि गणेश गेल्यात बिस्लरीचा बॉक्स आणायला, कारण प्रवासात जाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी। पाणी हे जीवन, सध्या हेच म्हणायला लागेल आपल्याला। काय म्हणा शुभम, उज्जैनला चाललोय, कसं वाटतंय तुला? तुझं काय मत आहे या गोष्टीवरती? आउट ऑफ महाराष्ट्र चाललोय, भारी वाटतंय। 3 दिवसाचा मला वाटतं आपला प्लॅन असणार आहे। उज्जैन, महाकाल, ओंकारेश्वर आणि तिथं कालभैरव, गुरुनेश्वर, शेगाव, ओके, आणि कालभैरवनाथ मंदिर पण आहे तिथं। आणि आमचा महत्वाचा आमचा गाईड आपला गणेश पण आहे, बरोबर। त्यामुळे आम्ही चौघचे कम्फर्टेबल, आमच्या अनिकेतची गाडी टाटा टिगॉर, सेफ्टी, कारण लॉंग प्रवासाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेफ्टी, आणि तीच आम्ही चॉईस करून आम्ही चाललोय पुढे। कारण की महाकालला जायचा योग सगळ्यांना येत नाही असं मी ऐकलंय किंवा अशा व्हिडिओज पाहिल्यात जे तिथले लोक आहेत। तर मित्रांनो, व्लॉग थोडासा डिस्कंटिन्यू केला मध्ये, कारण की ड्रायव्हिंग हे कारण होतं। आणि हा आमचा शुभम म्हणजे आमचा छोटा चेतन झोपला होता, आत्ताशी उठवलाय त्याला, आणि तो असल्याशिवाय व्लॉगला काही मजा येत नाही। आणि आता पुढचे लोक चेंज झालेत आणि माग आलेत आणि मागचे लोक पुढे गेलेत। सो लेट्स गो, आता व्लॉगला फुल धिंगाणा, फुल मजा करणार आहे आपण। हे 2 वाघ अनिकेत आणि गणेश फुल जोश मध्ये रात्रीच्या चाललेले, नाद करा पण आमचा कुठं। जय महाकाल, जय महाकाल। तर आता आम्ही आलोय इंदोरच्या जवळपास। तर प्रवास म्हणजे अतिशय सुंदर झालेला आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी नाश्ता अति सुंदर, म्हणजे इंदोरी पोहे आणि ढोकळा अतिशय सुंदर खायला मिळाला। तर ब्लॉग मध्ये दाखवलं नाही, कारण की सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे या ट्रक आणि ट्रॅफिकचा रोडला। याच्या व्यतिरिक्त बाकी काही ट्रबल नाही आला आम्हाला। CNG पण भेटला, शुभमच्या मते CNG पण सगळीकडे भेटलाय त्याला। तर मस्त गप्पा मारत, टाइमपास करत झालाय प्रवास असा अतिशय सुंदर। आणि उज्जैन आता थोडंसंच राहिलंय, म्हणजे साधारणतः 100 किलोमीटर। गेली 16 तास आम्ही खूप प्रवास करतोय, पण त्या प्रवासात असा कंटाळा कुठे जाणवला नाही, कारण मित्रांसोबत मित्रांनो नक्की फिरा तुम्ही। रूट मस्त आहे, रूट सगळ्या अरे बाळा, सेकंड वर गाडी चालवायची असते तरी आठवलं नसतो म्हणजे। तर आता उज्जैन मध्ये पोहोचलोय, महामृत्युंजय द्वार आता आहे सिग्नल। तर आपण चाललो आता महामृत्युंजय द्वार उज्जैन मध्ये करतो प्रवेश आता आपण। मस्त मध्ये वातावरण मस्त झालंय, पण इकडं जसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे ना मित्रांनो, तसा पाऊस या ठिकाणी नाही दिसला आपल्याला कुठेच। पोहोचलोय उज्जैन मध्ये, फ्रेश झालोय, आंघोळ केली, आणि आता आम्ही निघालो उज्जैन फिरायला। तर सगळ्यात आधी आमचं पोटाचं इंधन फुल करणार आहे आणि त्याच्यानंतर निघणार आहे पुढच्या प्रवासाला। तर दाखवतो आता पुढे उज्जैनचा आजचा प्रवास करूयात। तर या ठिकाणी थांबलोय जेवण करायला, गंगा हॉटेलला, प्युअर व्हेज। शुभम काहीतरी बोलतोय? काय नाही, मस्त वाटतंय। आता जेवण झाल्यानंतर आम्ही दर्शन करायला जाणार आहे। वातावरण पण मस्त आहे, 4-5 आहेत स्थळ, पर्यटन स्थळ आहेत उज्जैन मधली 4 ते 5, ते आता फिरायला जाणार आहे। तर चला, जेवण झाल्यानंतर बघूया। तर आता या पाठीमागच्या ठिकाणी मस्त मध्ये जेवण केलंय, आता वेट करतो ऑटोचा। ऑटो आल्यानंतर आता आम्ही जाणार आहे बाकीची मंदिरं फिरायला। तर आता आम्ही गेली ई रिक्षा, आणि रिक्षाने निघालोय उज्जैनचं दर्शन घ्यायला।
सो चला बघूयात आता पुढे पुढे काय काय आहे. फुल इलेक्ट्रिक रिक्षाचा पहिल्यांदाच आमच्या आयुष्यात आम्ही आनंद घेताना. तर अजून प्रवास सुरूच आहे. पहिलं डेस्टिनेशन आमचं काय आलेलं नाहीये. तर फर्स्ट डेस्टिनेशन आहे कालभैरवनाथ मंदिर. तर हा आहे उज्जैनचा काही नजारा. लोकल एरिया. प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला आहे आणि आम्ही सर्वप्रथम आलोय गडकालिका मंदिर उज्जैन. तर चला तर बघूया. आतमध्ये मोबाईल परमिशन असेल तर तुम्हाला दाखवतो गडकालिका माता मंदिर. तर हे आहे गडकालिका मंदिर. आलो आता मंदिराच्या बाहेर. जय महाकाली. तर सेकंड लोकेशन आहे स्थिरवन गणेश मंदिर. चला तर जिथे जिथे मोबाईलला परमिशन आहे आतमध्ये तिथले तिथले तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आवडते एक तास झाला असेल आताशी. 1 2 3 6 7 लाईनी झाल्यात. पुढे 7 8 आहेत. चला तर काळ भैरवनाथांचं दर्शन घेऊन निघालो आता आम्ही मंगल घाटाकडे. कारण काळ भैरवनाथाची पूर्ण शूटिंग घेता आली नाही कारण समोर गार्ड उभे होते. त्यांनी मोबाईल यूज करायला संपूर्ण नकार दिला 2 रिक्वेस्ट करून देखील. त्यामुळं मध्य प्रदेश पोलिसांना ही विनंती लांबून येणाऱ्या लोकांना व्हिडिओ आणि फोटो नक्की घेऊन द्यावेत. तर धन्यवाद. तर हा आहे मंगल घाट. आता आपण जाणार आहे खाली. आणि गाण्या आणि शुभ्या फुल एंटरटेनमेंट झाले त्या रिक्षामध्ये. उज्जैन नगरी में आप आए 3 मंदिर में. महाकाल राजा है उज्जैन के, सेनापति है काल भैरव और मंगल भगवान द्वारपाल. अभी आप आए हो मंगलनाथ में. उनका जन्म कैसे हुआ? शिव जी का 32 का पसीना गिरा. भूमि माता, भूमि के 2 भाग हुए. मंगल भगवान का उत्पत्ति जन्म हुआ. इस प्रकार से दर्शन करें. शिव का पिंडिक रूप. आपने जितने भी मंदिर में दर्शन करे, शिव जी का सवारी क्या देखा है आपने? नंदी. क्या भेड़ का सवारी.
भेड़ का सवारी भेड़ ने मेंढा जो राजस्थान में पाया जाता है। मेष राशि वृश्चिक राशि के स्वामी मंगल, 9 घरे के आराध्य है, 21 वर्ग के मालिक। मंदिर जो बना है कर्क रेखा पे बना हुआ ट्रॉफी का कैंसर। कर्क रेखा यहाँ से महाकाल, महाकाल से सोमनाथ। जैसे शनि श्रीरामपुर जाते हैं, शनि महाराज को चढ़ाता है काली से लोहा उर्दा तेल तिल का लगा। बाबा को लाल चीजें चढ़ाई जाती है। देखो तर हा आहे मंगल घाट। मंगल मंगल तर श्रीकृष्णाचं मंदिर पाहिलं आणि मस्त एक कुल्हड़चा चहा पिला आणि फर्स्ट टाइम कुल्हड़ चहा पिला या MP मध्ये येऊन, कारण की पुण्यामध्ये प्यायचा असा कसं काही योग आलेला नाहीये। आता चाललोय हलसिद्धी मंदिराकडे, तर तिथे जाऊन दर्शन वगैरे घेऊन। उज्जैन 4 आपले कुंभमेळ होतात, त्यात उज्जैन मध्ये एक होतो आहे ना। अच्छा, असं इंदोर उज्जैनच्या जवळ आहे। देशातल्या सर्वात म्हणजे 2024 मध्ये म्हणजे आता स्वच्छ भारत अभियान आहे ना, त्यामध्ये 1 नंबरचं सिटी स्वच्छ सिटी म्हणून इंदोरला ओळखतात। पण त्यात इंदोर झालेलं आहे। आम्ही 4 जण महाकाल खरेदी केलेली। जय महाकाल। अरे मेरे तरफ आओ एक बार, सब चारों एक तरफ आ जाओ, आओ सामने। छानपैकी दर्शन झालंय, पण बऱ्याच ठिकाणी मोबाईल परमिशन नव्हती, मोबाईल जमा करायला लागत होता, त्याच्यामुळे व्लॉगिंग काही इनकम्प्लीट राहिले थोडंसं। आता चला थोडंफार दाखवतो तुम्हाला। हे मस्त अशा मूर्त्या आहेत बघा, अगदी पाहण्यासारख्या आहे। कुणाची मूर्ती आहे ओळखा बरं? आपल्या श्री बजरंगबलींची मूर्ती आहे। आणि नवीन बांधकाम चालू झालं आता संगमरवरीचं। अनिकेत आमचा फोटो काढण्यात व्यस्त आहे, शुभम सेल्फी काढण्यात आहे आणि गणेश फोनवरती बोलण्यात व्यस्त आहे। भाऊ कायम बिझी असतो। हे आमचे 3 मित्र। येऊ कसा आहे शर्ट? माझा पण बघा कसा आहे, नात करते काय। आत्ता 4 घेतल्यात, उद्या जाताना 4 घेणार आहे। उज्जैन मधले आखीवर काम आवडलं मला खूप, भारी आहे मस्त। आणि पार्किंग आहे उज्जैनचं।
नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. पाठीचे वाजलेत 5 आणि आता आम्ही निघालोय उज्जैनचं दर्शन करून ओंकारेश्वरच्या दिशेने. तर चला तुम्हाला दाखवतो ओंकारेश्वर मंदिर कसं आहे. कारण काल उज्जैन दर्शन जास्त दाखवता आलं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी मोबाईलला परमिशन नव्हती. तर चला बघूयात आज काय काय दर्शन होतं आज ओंकारेश्वरमध्ये. तर हे आहे 9.5 कोटीचं विक्रमादित्य वैदिक घड्याळ उज्जैन महाकालमधलं. आता चालू आहे ब्रह्ममुहूर्त, जो रोज पहाटे असतो तो. तर प्रवासादरम्यान थांबलो इथं नाश्ता करायला. शुभम भाऊ आजचा खर्च करणार आहे सगळा. आज बर्थडे भावाचा पार्टी आमच्याकडून सुरुवात करतो नाश्त्याने. आज दिवसभर खर्च त्याचा आहे. आता बघू, एन्जॉय करायचं. रात्री केक बी काय आमच्याकडून पार्टी भावाकडून. केक नाही आणलं गेलं, मी चामटणार आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. आम्हाला लक्षात ठेवा. ओंकारेश्वरला जाताना मित्रांनो वातावरण असं खूप छान आहे, हिरवगार असं. म्हणजे असं महाराष्ट्राच्या बाहेर आलो, MP मध्ये असं काय वाटत नाहीये. आणि आमचा अनिकेत तर फायनली पोहोचलोय मित्रांनो ओंकारेश्वर मंदिराच्या ठिकाणी. आणि आता आम्ही बसलोय बोटीत बसून आता राऊंड मारणार आहे आम्ही. शुभम, तुझी काय प्रतिक्रिया आहे बोटिंगची? मस्त वाटतं. आता बसलोय दिवसातून बोटीत दर्शन घेऊन. तर बऱ्याच वर्षाच्या नाही, बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला भेटलंय आत्ता बोटिंग भेटले आम्हाला. आता चालू बोटिंगला. चला तर मग बोटिंग करूया आता ओंकारेश्वर. कसं आहे, चाललंय मस्त बोटिंग वांगून. शोभे आमचा असा हो गया आहे जहानू में नाच करते का यायलाच लागते. ओंकारेश्वर विषय बोले भारी वाटतं एकदम. नर्मदा नदीच्या वाईफ आहेत ना, त्या खूप जोरात आहेत मित्रांनो. तुम्ही आला ना नक्की आणि बोटिंग करायला विसरू नका ओंकारेश्वरचं. पूरा क्या पानी के प्रभाव बना हुआ है. पूरा पाणी. हा, हे जे पुढं पर्वत दिसतो ते ओम परिक्रमा आहे पूर्ण. जे ते आहे ते ओम मध्ये दिसतो वरून, असं त्यांचं म्हणणं. आणि हे जे थांबलोय तो आहे त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम आहे. बाई कोणसी नदी? हा, तावा नर्मदा कावेरी 3 नदीचा संगम आहे या ठिकाणी. तर इथलं जल आता शिंपडून घेतलंय. आता चाललोय पुढं बघायला मंदिर. नदीचा प्रवास नसेल करायचा तर हा पायी प्रवास आहे मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट मर्मेश्वर ते ओंकारेश्वर हा प्रवास करू शकता. एकंदरीत खतरनाक एक्सपिरियन्स आहे बाई. एकदम असं वाईट भारी येतात, म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही. असल्या भारी वाईब्स येतात ना बाई, काय सांगू. एकदम प्रॉपर फील येतं एकदम, नाही का पिक्चर मध्ये आल्यासारखा काय सीन आहे. तुम्ही पण बघा या व्लॉग मध्ये बाई. एकदम स्पेशल बोट केली चौघांसाठी, कारण की जे वाडाप सारखी बोट होती ती आपल्याला काय अवेलेबल नाही झाली. 200-200 रुपयात म्हणून स्पेशल बोट केली. थोडेसे पैसे जास्त गेले, पण असा आनंद गगनात काही मावेना अशी कंडिशन आहे. तर एकदम तर जी कमल किशोरजीचा घाट आहे इथे हा समोर, तो भारी आहे एकदम. कुंभ मेळ्याचंच असतं नसतं. चालेल. तर नर्मदेचं दर्शन घेऊन आणि परिक्रमा करून
आता आम्ही चाललोय महाकालांच्या म्हणजे ओंकारेश्वरांच्या दर्शनासाठी. तर चला तर मग जाऊयात. आता प्रवास खडतर आहे थोडासा दर्शनाचा, तर दाखवतो जाताना रस्ता असा खूप छान वाटते. हा तुम्ही पाहू शकता रस्ता. नाही ठीक आहे काढा ओंकारेश्वर ब्रिजवर चाललंय मस्त मध्ये दर्शन. खाली बोटी, मस्त बोटिंगचं ओंकारेश्वरच्या लाईन मध्ये लागला आता झालंय 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर ममलेश्वरचं दर्शन मला चाललं आता ओंकारेश्वरच्या दर्शनानंतर आणि हे समोर येते विष्णू मंदिर. तर ओंकारेश्वरचं दर्शन झालं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोबाईलला परमिशन नसल्यामुळं विषय थोडा गंभीर आहे, पण आता मस्त दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर वाटा चुकल्या, खाली उतरताना चपल्या सापडल्या नाहीत, अशा बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी झाल्या. त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करता आल्या नाहीत कारण आमचाच गोंधळ उडून गेलता. सीएनजी सगळीकडे भेटलाय मित्रांनो आपल्याला. सीएनजीचा काही प्रॉब्लेम नाहीये कुठं. ऑल महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, तर तुम्ही बिनधास्त सीएनजी गाडी घेऊन येऊ शकता. आणि मी सजेस्ट करतो तुम्हाला सीएनजीची कार तुम्ही घेऊन येऊ शकता. आता आपण चालू शेगावमध्ये. तर शेगावमध्ये जाऊन श्री गजानन महाराजांचं आज दर्शन घेणार आहे किंवा उद्या पहाटे आणि घरी निघणार आहे. तर असा आमचा पूर्ण 3 दिवसांचा ट्रिप प्लॅन आहे. 2 दिवस झालेले आहेत आणि आता उद्याचा लास्टचा दिवस आहे. आणि आनंद गगनात माझा मावेना अशी कंडिशन आहे सध्या. म्हणजे फिलिंग बेटर. गणेश गाईडचं काम करतो, रोड सांगतो कसं काय. आणि शुभम पार्ट टाइम फक्त जागा असतो आणि पूर्ण फुल टाइम झोपलेला असतो. 8 तासाच्या प्रवासामध्ये तो 7 तास पूर्ण झोपलेलाच असतो. 1 तास दर्शनाच्या वेळ जागा असतो. आणि अनिकेत आणि मी जसं कंटाळा येईल तसं आम्ही ड्रायव्हिंग रूट कव्हर करत जातोय. कारण की ऑलमोस्ट आम्ही 1100 किलोमीटरचा प्रवास, 1100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि अजून मे बी 1000 किलोमीटर होऊ शकतं. सो चला बघू मग. आता शेगावलाच भेटूया डायरेक्ट. आनंद विहार मध्ये भेटूया शेगाव मध्ये आपण आता डायरेक्ट. तर आता पोहोचले बुऱ्हाणपूरमध्ये. तर ही बुऱ्हाणपूरची तुम्ही परिस्थिती बघू शकता. परिस्थिती म्हणण्यापेक्षा सॉरी तटबंदीची भिंत भारी. याच्याबद्दल काय जास्त माहिती नाहीये आपल्याला. नेक्स्ट टाइम आलो तर पूर्ण माहिती घेऊयात आपण याची, काय विषय काय नाही. आणि घर वगैरे एकदम असे जुन्या स्टाईलचे बाई, भारी वाडा टाईप आहे सगळं, वाडा टाईप. आणि हा होता आपल्या व्हिडिओचा पार्ट 1 आणि पार्ट 2 लवकरच येणार आहे. आणि तुम्हाला पार्ट 2 जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. म्हणजे ज्यावेळेस पार्ट 2 पडेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो पार्ट 2 बघू शकता. पार्ट 2 मध्ये बरंच काही कव्हर केलेलं आहे, ते सरप्राईज आहे थोडंसं. तर ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये समजेल मित्रांनो. तर बघा, कंटिन्यू.